नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला. अकोला जिल्ह्यातील शेती, बिगर शेती, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मान्यता. शेगाव संस्थानला देखील देणार पाणी. RRCचा रणसंग्राम कार्यक्रम गुरुवारी पातूर आणि बाळापूर येथे, शुक्रवारी होणार बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर येथे रणसंग्राम. वंचितला सापडला नाही बाळापूर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. राजकीय नेत्यांजवळ योग्य उमेदवारांची कमतरता अधोरेखित. दिल्ली धमक्यानंतर शेगाव येथील मंदिर, भाविकांची सुरक्षा वाढवली. बुलढाणा पोलिसांचे मंदिर व भाविकांना सुरक्षा कवच. मोरणा कालव्याच्या सरकारी कालव्यावर लेआउट कोणाचे? पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष. भूमी अभिलेख विभागाने काय केला घोळ? जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठा पाहता पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी, त्याचबरोबर गावखेड्यातील पाणी पुरवठ्यासाठी आज पाणी आरक्षण निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील प्रकल्पातून बिगर सिंचन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी सन 2025-26 साठी शासन मंजुरीनुसार आरक्षण 73 दलघमी इतके व आकस्मिक पाणी आरक्षण 16.90 दलघमी आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चित समितीकडून एकूण 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. अकोला शहरासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून मंजूर आरक्षणा इतके 24.3 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काटेपूर्णा प्रकल्पातून महान मत्स्यबीज केंद्रासाठी 0.86 दलघमी, तसेच 60 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 5.3 दलघमी, 4 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 1.96, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 3.35 दलघमी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी 0.74 दलघमी पाणी आरक्षित आहे. वाण प्रकल्पातून अकोट शहरासाठी 5.40, तेल्हारा शहरासाठी 1.80, शेगावसाठी 5.27, 84 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 10.75, जळगाव जामोदसाठी 1.204 आणि 140 खेडी योजनेसाठी 6.416 दलघमी पाणी आरक्षण आहे. मोरणा प्रकल्पातून पातूर शहरासाठी 0.70 दलघमी, देऊळगाव पास्टोल 16 गावे योजनासाठी 1.91 दलघमी पाणी आरक्षित आहे. आलेगाव नवेगाव 14 गावे योजनेसाठी निर्गुणा प्रकल्पातून 1.97 दलघमी, लंगापूर 59 खेडी योजनेसाठी उमा प्रकल्पातून 0.70 दलघमी पाणी आरक्षित आहे. पारस औष्णिक केंद्रासाठी मन प्रकल्पातून 16.50 दलघमी पाणी आरक्षित आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावसाठी मन प्रकल्पातून 1 दलघमी, कसुरा बंधारा येथून 0.75 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. पाणी निश्चिती समितीची बैठकही नुकतीच जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. त्यात पाणी आरक्षणाबरोबरच इतर विविध बाबींची चर्चा झाली. यंत्रणांनी पाणी आरक्षणाच्या 50% रक्कम जलसंपदा विभागात जमा करावी. पाणीपट्टी थकबाकी अदा करावी. मंजूर आरक्षणापेक्षा वाढीव मागणी करणाऱ्या प्रकल्पांनी तसे प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत सक्षम प्राधिकरणाकडून मंजूर करून घ्यावेत. ई-मीटर लावण्याची कार्यवाही पूर्ण करावी. रब्बी हंगामासाठी सिंचनाचे परिपूर्ण नियोजन करावे आदी निर्देश देण्यात आले. नगर परिषदेच्या कामकाजांच्या लेखाजोखा घेण्यासाठी आणि मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी RRC नेटवर्क नगर परिषद निवडणुकीसाठी रणसंग्राम कार्यक्रम घेऊन अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यात येत आहे. यात लोकांचा व राजकारण्यांचा थेट सहभाग असेल. शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी बार्शी टाकळी येथे नगरपंचायत समोर सकाळी 10 वाजता रणसंग्राम कार्यक्रम होणार आहे. मूर्तिजापूर येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता बस स्थानकासमोर रणसंग्राम हा कार्यक्रम होणार आहे. पातूर येथे निवडणूक नसली तरी गुरुवारी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता रणसंग्राम हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता बाळापूर येथे रणसंग्राम हा कार्यक्रम होणार आहे. मूर्तिजापूर शहराचा विकास का खुंटला? शहरात स्ट्रीट लाईट्स, नाल्या, गटार, अस्वच्छता आणि पाणी पुरवठ्याची समस्या आजही कायम आहे. स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि लोकांच्या सहभागातून RRC न्यूज मतदार जागृतीचा कार्यक्रम रणसंग्राम सादर करत आहे.
या कार्यक्रमातून नगर परिषद निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम रणसंग्राम या कार्यक्रमातून होणार आहे। तेव्हा आपणही या कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज आहे। जनतेचा आवाज राजकीय नेत्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनतेच्या मुख्य समस्या अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम लोकजागृती करणारा ठरणार आहे। अकोला जिल्ह्यातील 5 नगर परिषदांपैकी अकोट, तेल्हारा, हिवरखेड, बाळापूर, मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी नगर पंचायतीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे। मात्र पहिल्या 2 दिवसात एकही नामांकन दाखल झालेले नाही। नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या 2 दिवसात कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही। अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढायचे की आघाडीने यावर निर्णय न झाल्याने अनेक उमेदवारांनी नामांकन दाखल केलेले नाही। तसेच काही ठिकाणी पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा न केल्याने कोणीही पुढे आलेले नाही। राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची यादी 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र अजून कोणत्याही पक्षाकडून अधिकृत यादी न आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। पक्षांनी इच्छुक उमेदवारांना आपले कागदपत्र तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, पण काही इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे। वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील 3 नगरपालिकांसह एका नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले आहे। बार्शीटाकळी नगरपंचायत अख्तर खातून अलीमुद्दीन, मूर्तिजापूर नगर परिषद शेख इम्रान शेख खलील, अकोट नगर परिषद स्वाती मंगेश चिखले, तेल्हारा नगर परिषद विद्या सिद्धार्थ शामस्कार या बाबतीत वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली दिसते। वंचितने बाळापूरसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार का घोषित केला नाही अशी विचारणा होत आहे। येथे वंचितचे उमेदवार राहणार की पॅनलचे हे निश्चित नसल्याची माहिती आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरातील रेल्वे स्थानके आणि प्रमुख धार्मिक स्थळांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथेही सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवण्यात आली आहे। शेगावमध्ये श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जात आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निर्देशानुसार पोलीस अलर्ट मोडवर आहेत। शेगाव मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस बळाची तैनाती करण्यात आली आहे। त्याचबरोबर संशयित व्यक्ती आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांची प्रवेशद्वारांवर कडक तपासणी केली जात आहे। मंदिराची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची सतर्कता देखील वाढवण्यात आली आहे। मंदिर संस्थानासोबतच शेगाव रेल्वे स्टेशनवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तीर्थक्षेत्र असल्यामुळे शेगाव रेल्वे स्टेशनवरही कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत। स्टेशनवर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची सखोल तपासणी केली जात आहे। कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात आहे। पोलिसांचे अतिरिक्त बल स्टेशन परिसरात तैनात करण्यात आले आहे। दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्वरित कारवाई सुनिश्चित करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय पहुरकर यांच्या नेतृत्वाखाली 12 पोलीस कर्मचाऱ्यांसह सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करण्यात आली आहे। 2 अधिकारी आणि पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। कोणत्याही संभाव्य धोक्याला वेळेत रोखता यावे यासाठी मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन आणि शहरातील प्रमुख ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्रींवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रमिलादेवी राठोड यांच्या निधनाने राठोड परिवार अतिशय शोकाकुल होता। राज्याचे जलमृदुसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची आई मातोश्री प्रमिलादेवी राठोड यांचे वयाच्या 85व्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी रात्री कळंब तालुक्यातील शिवपुरी पहूर येथे निधन झाले। आज 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मूळ गावी पहूर येथे बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला। संजय राठोड व त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय राठोड यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला। पहूर इजारा गावी प्रमिलादेवी राठोड यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक मान्यवर, राजकीय नेते, अधिकारी, मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी संजय राठोड आणि कुटुंबियांचे सांत्वन केले। राजकीय मतभेद बाजूला सारून अनेकांनी संजय राठोड यांना धीर दिला। मातोश्रींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तयारीचा बिगुल वाजवला आहे। केंद्र व राज्यात महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता स्थानिक निवडणुकांतही महायुतीच्या समन्वयातून विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवावे अशा स्पष्ट शब्दात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अकोला जिल्हा संघटनेला सूचना दिल्या।
मुंबईतील वरळी डोम येथे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अकोला जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या संघटनात्मक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला। यावेळी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवरील निवडणूक तयारीवरही विशेष भर देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रुपालीताई चाकणकर, विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्या उपस्थितीत अकोला महानगरपालिका निवडणूक संदर्भात आढावा घेण्यात आला। यावेळी अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते। आगामी निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचे ध्येय ठेवा, स्थानिक राजकीय समीकरणाचा विचार करून निर्णय घ्यावेत, असे तटकरे यांनी सांगितले। पक्षविस्तार, कार्यकर्त्यातील एकता व शिस्त टिकवून ठेवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। बैठकीदरम्यान अकोला महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी पक्षाचे विद्यमान संख्याबळ, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती सादर केली। या बैठकीस अकोल्यातून महानगर अध्यक्ष विजय देशमुख, महिला महानगर अध्यक्षा सुषमा निचळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय मते, माजी नगरसेवक मनोज गायकवाड, गौतम गवई, फैयाज खान, संतोष डाबेराव, नितीन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, अफसर कुरेशी, दिलीप देशमुख, नकीर खान, प्रसिद्धी प्रमुख बुडन गाडेकर, अशोक परळीकर, प्रकाश खंडारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुका महायुतीच्या बळावर लढवण्याचा आणि संघटनात्मक पातळीवर अधिक बळकट होण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे। स्त्री शक्तीच्या बळावर समाजाला नवी दिशा देणाऱ्या देशमुख महिला मंडळाच्या जानकी ग्रुपने या कार्यक्रमाद्वारे शिक्षणाप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली। शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे, या उदात्त हेतूने हे मूल्यवान ग्रंथ शाळेला प्रदान करण्यात आले। ज्ञानदानाचे महत्त्व अधोरेखित करत येथील गायत्री नगर परिसरातील मा गायत्री प्राथमिक मराठी शाळा आणि स्वर्गीय प्रकाश देशमुख माध्यमिक विद्यालय येथे देशमुख महिला मंडळाच्या जानकी ग्रुपच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। शाळेच्या ग्रंथालयाला अधिक समृद्ध करण्यासाठी उत्साही वातावरणात पुस्तक वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा राजश्री देशमुख या होत्या। त्यांच्यासह मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची मांदियाळी उपस्थित होती। यात उपाध्यक्षा नयना देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, कोषाध्यक्षा प्रतिभा देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, या व्यतिरिक्त कल्पनाताई देशमुख, मनीषा देशमुख, मंजू देशमुख, ज्ञानेश्वरी देशमुख, संजीवनी देशमुख, रोहिणी देशमुख, उमा देशमुख, उषा देशमुख, प्रीती देशमुख, सीमा देशमुख, दीपा देशमुख, प्रतिभा देशमुख, साधना देशमुख, सायली देशमुख, ऋतुजा देशमुख, सोनू देशमुख, वैशाली देशमुख आणि श्रुती देशमुख, सुचिता देशमुख यासह सर्व सदस्यांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे अतिशय सुरेख आणि ओघवते संचालन सहशिक्षिका चंदा रोकडे यांनी केले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या उपक्रमामुळे शाळेच्या ग्रंथालयात अमूल्य पुस्तकांची भर पडली असून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे। जानकी ग्रुपच्या या ग्रंथदान उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बन्सल क्लासेस अकोला सेंटर तर्फे इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले, अपयश हेच यशाचे पहिले पाऊल आहे, असे उद्बोधन केले। बन्सल कोचिंग क्लासेसच्या सेमिनारमध्ये बन्सल क्लासेस कोटाचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर बन्सल प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बन्सल क्लासेस कोटा अकोला सेंटरचे डायरेक्टर जतीन राठी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले। बन्सल क्लासेस कोटाचे टॉपर विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे अर्चित चांडक यांचा समीर बन्सल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना बन्सल प्राऊड स्टुडंट स्मृतिचिन्ह देण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जीवनातील अनेक गुपित विद्यार्थ्यांसमोर सांगितली। बन्सलमध्ये गेल्यानंतरच्या यशाचे गुपित त्यांनी येथे उघड केले। तो फिर ये डिसीजन लिया कि ठीक है कोटा जाते हैं और कोटा से करेंगे। तो फिर कहा कि कोटा में बेस्ट कौन सा है, तो कोटा का एक माहौल सभी को मालूम था और एवरीबॉडी न्यू कि बन्सल क्लासेस से ही करना है क्योंकि दैट वाज वन ऑफ द बेस्ट इंस्टीट्यूट्स एंड इनफैक्ट यहाँ पे कितने लोग को अभी आइडिया है मुझे मालूम नहीं, बट
जो यहाँ पे आप प्रतिमा देख रहे हैं बीके बंसल सर की, दैट वन मैन हैज चेंज्ड द एजुकेशन सिनेरियो ऑफ दिस कंट्री आई थिंक, एंड ही हैज टोटली चेंज्ड द स्कोप एंड स्केल ऑफ कोटा सिटी। उनने एक अपने कमरे में 10-15 बच्चों को पढ़ाने की शुरुआत करी और उसके बाद कहाँ से कहाँ वो अपने इंस्टीट्यूट को लोग गए वो सभी को मालूम। तो उस टाइम फिर कोटा गया और बंसल क्लासेस में एडमिशन लिया था और पढ़ाई शुरू की थी। तो अब बात आती है करियर गाइडेंस की, तो अब कुछ चीज़ें आप इससे सीख सकते हैं कि कैसे हमको लाइफ में आगे बढ़ना है। बन्सल क्लासेस कोटाचे मॅनेजिंग डायरेक्टर समीर बन्सल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व अधोरेखित केले। शिक्षकासाठी सर्वात मोठे यश म्हणजे त्याच्या विद्यार्थ्याने आयुष्यात मिळवलेली उंची असल्याचे सांगितले। अर्चित चंडक आमच्या क्लासचे विद्यार्थी आहेत, याचा अभिमान आहे, असे समीर बन्सल म्हणाले। कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक स्टेज परफॉर्मन्स सादर केले, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला। कार्यक्रमाचे संचालन श्वेता शुक्ला यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल नागर यांनी केले। शहरात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यापाऱ्याचे सुमारे 2.5 लाखाचे बोलेरो पिकअप वाहन मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। सीसीटीव्हीतही हा सर्व चोरीचा उद्योग समोर आला आहे। शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढलेली असताना आता मध्यरात्री ही महागडी वाहने चोरीला जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मलकापूर येथील कोनरी नगर येथील रहिवासी आणि श्री व्यंकटेश एजन्सीचे मालक सागर रामस्वरूप बुब यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। बुब यांचे सिमेंट आणि लोखंड विक्रीचे दुकान हिंगणा फाट्यावर आहे। नेहमीप्रमाणे त्यांचे वाहन बोलेरो पिकअप MH30 AV 0154 दुकानासमोर उभे होते। रविवार असल्याने बुब यांनी दुपारी 2 वाजता दुकान बंद केले आणि चालक सुनील कांबळे यांनी वाहन दुकानासमोर लावून चावी मालकाकडे दिली व ते निघून गेले। सकाळी 9 वाजता सागर बुब जेव्हा दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना त्यांचे वाहन जागेवर दिसले नाही। यामुळे त्यांनी तातडीने दुकानाच्या समोरील सीसीटीव्हीत कॅमेरा तपासला। कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये मध्यरात्री 1:42 सुमारास एका अनोळखी इसमाने ही बोलेरो पिकअप गाडी चोरून नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले। या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली असताना पोलीस या अनोळखी चोरट्याला कधी अटक करतात आणि चोरीला गेलेले वाहन कधी हस्तगत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रिसोड तालुक्यातील येवता गावावर काल रात्री दुःखाचा डोंगर कोसळला। एका भीषण आगीत शेतकरी भगवान भारती यांचे सुमारे 3 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने ते निराधार झाले आहेत। एका गरीब शेतकऱ्यांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत जनावरांचा चारा, शेतीची उपकरणे आणि लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। या दुर्घटनेत एका निष्पाप वासराचा होरपळून मृत्यू झाला असून 2 बैल गंभीर भाजल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे। ही दुर्दैवी घटना मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास येवता येथील शेतकरी भगवान गंगाराम भारती यांच्या गोठ्यात घडली। गोठ्यात अचानक आग लागल्याने एकच हाहाकार उडाला। गोठ्यात साठवलेला संपूर्ण चारा जळून खाक झाला। शेतीत वापरले जाणारे स्प्रिंकलर पाईप, मोटर पंप, केबल, टीनपत्रे आणि इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे नष्ट झाले। एक वासरू आगीत होरपळून जागीच दगावले। 2 बैले जवळपास 60% अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे तसेच जनावरांचे वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले। तातडीने रिसोड नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दल दाखल होईपर्यंत गोठ्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून शेतकरी भगवान भारती यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट आणि तेल्हारा भागातील पुनर्वसित भिली बोरव्हा, तलाई, बहुलगाव, पट्टेदार वाघ आणि बिबट्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे। गावात राजेश काजदेकर यांची गर्भवती गाय गोठ्यात बांधलेली होती। शुक्रवारी मध्यरात्री पट्टेदार वाघाने गरोदर गायीवर हल्ला केला, त्यात ती मरण पावली। घराच्या बाजूने वाघाच्या पायाचे ठसे सुद्धा आढळून आले, तर अशोक मावशेने यांच्या 5 बकऱ्या व 3 पिलांना बिबट्याने ठार केले होते। राजेश गवते यांच्यावर अस्वलीने जीवघेणा हल्ला केला होता।
आदिवासी गुरुलाल गुमानसिंग गुडवा यांच्या राहत्या घरातील बकऱ्या 22 मेला ठार केल्या. आदिवासी ग्रामस्थांना पशुप्राण्यांच्या नुकसानीचे अजून कुठलाच मोबदला वनविभागाकडून मिळाला नाही. वनविभागाकडून न्यायाची मागणी होत आहे. अकोट तालुक्यातील आदिवासी गाव भिली बोरवामध्ये पट्टेदार वाघाची दहशत आहे. अशातच वाघाने गर्भवती गायीचा गोठ्यात घुसून फडशा पाडला, तसेच बकऱ्यांची शिकार केली. विशेष म्हणजे जवळच वाघाच्या पंजाचे ठसे दिसले. यामुळे ग्रामस्थ भयभीत आहेत. नागरिकांची भयातून मुक्तता करावी अशी मागणी आहे. पुण्यातील सरकारी जमिनीच्या खरेदीचा व्यवहार रद्द करत संबंधितांद्वारे गुन्हे दाखल करण्याची तत्परता राज्य सरकारने दाखविली, पण अकोल्यातील कथित मोरणा प्रकल्पाच्या कालव्यात सरकारी जागेवर लेआउट टाकणाऱ्या यंत्रणेची चौकशी करण्याची तसदी जिल्हाधिकारी कार्यालयातून दाखविली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकोल्यातील कथित मोरणा प्रकल्पाच्या कालव्यात सरकारी जागेवर लेआउट टाकणाऱ्यांमध्ये मनपाच्या नगररचना, पाटबंधारे, महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी व मुद्रांक विभागातील साखळीला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिटी न्यूज सुपरफास्टने याविषयी 29 सप्टेंबर आणि 6 ऑक्टोबर रोजी 2 बातम्या प्रकाशित केल्यानंतर देखील शासकीय यंत्रणाला कोणाला वाचवित आहे असा प्रश्न अनुत्तरित आहे. अकोल्यातून सरकारी जागेच्या विक्रीचे परस्पर उद्योगाची शृंखला समोर आली असून त्याकडे मात्र राज्य सरकारने पाठ का दाखविली असा प्रश्न आता विचारला जात आहे. यात नगररचना, पाटबंधारे, महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. पाटबंधारे विभागाने 15 मार्च 1969 मध्ये मोरणा कालव्यासाठी जागा अधिग्रहित केली होती. त्याच जागेवर लेआउट टाकल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. लेआउटसाठी आवश्यक टोपिंग, मोजणी शीट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भूमी अभिलेख विभागाची आहे. असे असताना थेट पाटबंधारे विभागाकडे अधिग्रहित असलेल्या जागेवर भूखंड माफियांनी लेआउट टाकले कसे असा प्रश्न अनुत्तरित आहे. 1.5-2 वर्षापूर्वी झालेल्या या घोळाची चौकशी का करण्यात येत नाही अशी विचारणा होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला जिल्ह्यातील शेती, बिगर शेती, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मान्यता. शेगाव संस्थानला देखील देणार पाणी. RRCचा रणसंग्राम कार्यक्रम गुरुवारी पातूर आणि बाळापूर येथे. शुक्रवारी होणार बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर येथे रणसंग्राम. वंचितला सापडला नाही बाळापूर नगराध्यक्षपदाचा उमेदवार. राजकीय नेत्यांजवळ योग्य उमेदवारांची कमतरता अधोरेखित. दिल्ली धमक्यानंतर शेगाव येथील मंदिर भाविकांची सुरक्षा वाढवली. बुलढाणा पोलिसांचे मंदिर व भाविकांना सुरक्षा कवच. मोरणा कालव्याच्या सरकारी कालव्यावर लेआउट कोणाचे? पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष. भूमी अभिलेख विभागाने काय केला घोळ? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.